जय महाराष्ट्र में श्रीरंग खरे पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत कृषी क्षेत्रातील निगडित बातम्यांचा आढावा. पाहूया शेती मित्रमध्ये. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्वतंत्र वातावरण बदल कक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलेली आहे. तसंच येत्या काळात राज्यात 2 कोटी वृक्ष लावून ते जगवण्यासाठी राज्य सरकार विशेष मोहीम हाती घेणार आहे. मत्स्य उत्पादनात दरवर्षी साधारणपणे 10 ते 15 टनांची वाढ होते. मात्र 2015-16च्या वार्षिक उत्पादनात मोठी घट होणार असल्याचा अंदाज आहे. यावर्षी फेब्रुवारीपासून मच्छीमारीवरील बंदी घालण्यात आलेली आहे. शिवाय गेल्या 2 महिन्यात मच्छीमारांना पूरक प्रमाणात मासळी मिळत नाहीये, त्यामुळे उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या उतावळी प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने पिकं सुकली आहेत. यामुळे संतप्त झालेल्या जमावानं स्वतः प्रकल्पाचं दार उघडून पाणी सोडलं. या प्रकरणी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. युवा पिढी घरच्या शेतीपेक्षा नोकरी व्यवसायातच करिअर करण्यासाठी प्रयत्नशील असते. मात्र पुणे जिल्ह्यातील संगमनेर इथल्या काही तरुणांनी खासगी नोकरीचं व्यस्त वेळापत्रक सांभाळत घरच्या शेतीलाही प्राधान्य दिलं आणि आपली शेती समृद्ध करण्याचा ध्यास घेतला. यातून त्यांनी आत्मविश्वासपूर्वक प्रगतीचा मार्ग निवडलाय. महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळामार्फत 17 ते 20 मार्च या कालावधीत घेण्यात आलेल्या 4ही कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे. या विद्यार्थ्यांमधून राज्यातील 39 पदव्युत्तर पदवी महाविद्यालयातील 10 विद्याशाखांच्या 1334 जागा भरण्यात येणार आहेत. कांदा आणि टोमॅटोचे भाव आता इतके घसरलेत की शेतकऱ्याला उत्पादन आणि वाहतुकीचा खर्चही मिळणं मुश्किल झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर ही पिकं रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आलेली आहे. त्यात भर म्हणजे बाजारात टोमॅटो आणि कांद्याला उठाव नाही असं पणन खात्याकडून सांगण्यात येत आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण आहे. या स्थितीत शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं कर्ज गोठवून शेतकऱ्यांच्या मुद्दलावरील सर्व व्याज माफ करावं आणि मुद्दल फेडण्यासाठी 10 वर्षात समान हप्ते करून द्यावेत, असा महत्त्वपूर्ण ठराव स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत करण्यात आला. प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची सुमारे 170 ते 180 गाड्या आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत विविध भाजीपाल्याच्या आवकमध्ये मोठी वाढ झाली असून चिंच, बटाटा, फ्लॉवर, कैरीच्या मागणीत वाढ झाल्यानं दरात देखील 10 ते 20% वाढ झाली होती. तर पालेभाज्यांचे वाढलेले दर कायम आहेत. शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवण्यासाठी केंद्र शासनाने 1 वर्षांपूर्वी राष्ट्रीय ऑनलाईन कृषी बाजारपेठ उभारण्याची घोषणा केली होती. पुढच्या 3 वर्षात 3 टप्प्यात देशातील 585 कृषी बाजारांचं राष्ट्रीय ई बाजारात रूपांतर करण्याचं नियोजन आहे. मात्र राज्यातून पाठवण्यात आलेल्या 30 प्रस्तावांपैकी एकाही प्रस्तावाला केंद्राची मंजुरी मिळालेली नाहीये. दुष्काळी परिस्थितीचा फटका जनावरांना देखील सहन करावा लागतो. चाऱ्याचे दर दिवसागणिक वाढत असल्यानं पशुपालक अडचणीत आलेले आहेत. कडबा पेंडीचा दर 2000 रुपये शेकड्यांवर पोहोचला आहे. त्यातच चारा वर्गीय पिकांचं क्षेत्र कमी झाल्यानं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे. भारतातील आंबा उत्पादन वाढावं यासाठी केंद्र आणि राज्य पातळीवर अनेक उपाय योजले जात आहेत. जागतिक बाजारात निर्यात वाढवून देशाला खूप मोठ्या प्रमाणात परकीय चलन आणि शेतकऱ्यांना नफा मिळवता येईल. तसंच आंब्याच्या प्रक्रियायुक्त पदार्थांच्या निर्यातीचा प्रयत्न फायदेशीर ठरणार आहे. मराठवाड्यात 2016च्या पहिल्या 3 महिन्यातच 273 शेतकऱ्यांनी कर्ज नापिकीमुळे मृत्यूला कवटाळलेला आहे. या प्रकरणी तातडीनं मदत दिली जावी अशी मागणी होत असतानाच या संदर्भातील प्रकरण शासकीय मदतीसाठी चौकशीत राहण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. दुसरीकडे ही प्रकरणं शासकीय मदतीसाठी अपात्र ठरण्याचं प्रमाण मात्र घडलंय. राज्यातील पशुपालक गीर, खिलार, साहिवाल या देशी गायींच्या पालनाकडे वळत आहेत. परंतु त्यांना अपेक्षित दूध मिळत नाहीये.
हे लक्षात घेऊन देशी गायींचं संगोपन करणाऱ्या पशुपालकांनी त्यांच्याकडील गीर गायींमध्ये भ्रूण प्रत्यारोपणाचा प्रयोग केलेला आहे। त्यामुळे आता जातिवंत दुधाळ कालवडी गोठ्यातच तयार होणार आहेत। सध्याच्या काळातील वाढत्या तापमानात रेशीम शेडमधील तापमान नियंत्रणासाठी सुचवलेल्या उपाययोजनांना फाटा देऊन थेट रेशीम आळा असलेल्या रॅकचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ओल्या पोत्यांचा प्रयोग पैठणमध्ये करण्यात आलेला आहे। यामुळे उष्ण वातावरणात रेशीम कोशांचं चांगलं उत्पादन घेणं शक्य झालंय। विश्वासराव नाईक कारखान्यानं इतिहासात पहिल्यांदाच 5,47,560 टन ऊसाचं गाळप तर 6,42,130 टन क्विंटल साखरेचं उत्पादन घेतलेलं आहे। पुढच्या वर्षापासून प्रतिदिनी 4,500 टन गाळप केलं जाईल असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केलेला आहे। धुळे इथे गेल्या वर्षी मार्च ते मे महिन्यादरम्यान गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला होता। त्यात बागायती पिकं आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं होतं। अखेर एका वर्षानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 40 लाखांचा नुकसान भरपाईचा निधी प्राप्त झालाय। त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलंय। यंदा देशात सरासरी कमी पाऊस झाला। महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही राज्यही सध्या दुष्काळाच्या झळा सोसतात। या भागात पिण्यासह सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे। प्रामुख्याने भात, कापूस, डाळी आणि मसाले पदार्थांच्या उत्पादनात कमालीची घट झालेली आहे। धोक्यात असलेल्या सजीवांच्या संवर्धनासाठी चळवळ जोरात सुरू असली तरी या प्राण्यांसोबतच त्यावरील परजीवींचंही संवर्धन निसर्गाच्या दृष्टीने महत्त्वाचं असल्याचं मत संशोधकांनी मांडलेलं आहे। हे सजीव वाचवताना परजीवींपासून मुक्त ठेवण्याकडे तज्ज्ञांचा कल असून हा दृष्टिकोन परिपूर्ण नसल्याचं संशोधनातून समोर आलेलं आहे। बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ऑनलाईन कृषी बाजाराचं 14 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। मात्र या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकाही बाजार समितीचा समावेश नसणार आहे। अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे घटलेलं तापमान पुन्हा वाढायला लागलेलं आहे। नांदेड, अकोला, वर्धा इथे कमाल तापमान 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलं। 2 दिवसांपूर्वी सरासरीच्या खाली गेलेल्या तापमानात पुन्हा 1 ते 3 अंशांची वाढ झाली असल्याचं वेधशाळेनं सांगितलं। शेती मित्रमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र।